27 नोव्हेंबर 2025 चा दिवस होता. पहाटेच्या सुमारास एक अशा प्रकारची भयंकर घटना घडली की पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. धाराशिव जिल्ह्यातील टोकी गाव आहे. या गावालगत रेल्वे फाटक आहे. या फाटकाच्या बाजूला अंकुश बोडगे यांचे एक शेत आहे. या शेतात एक 25 वर्षीय वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह एवढा भयंकर स्वरूपात जाळण्यात आला होता की सदरील महिलेचे दोन्ही पाय फाकविलेले होते. छाती उघडी दिसत होती आणि कमरेच्या खालचा भाग हा पूर्णपणे जळालेला होता. जेव्हा पहाटेच्या सुमारास लोकांनी तिला पाहिले तेव्हा तात्काळ पोलीस पाटलांना याची खबर देण्यात आली. मृतदेह पाहून मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. या ठिकाणी काहीतरी भयंकर झाली आहे. कोणीतरी या महिलेवर बलात्कार करून जाळून टाकले असावे असाही संशय व्यक्त केला जाऊ लागला. काही वेळात ढोकी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळ पाहताच ते देखील हादरून गेले. ज्या प्रकारची घटना घडली होती त्यामध्ये महिलेचा पूर्णपणे कोळसा झाला होता. आता ही महिला कोण, तिची ओळख कशी पटवायची असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पण ज्या पद्धतीने ती झोपलेली होती त्यावरून तिच्यासोबत भयंकर प्रकार झाल्याचा प्रसंग दिसत होता. पोलिसांनी त्या परिसरात पाहणी केली. काही पुरावा सापडतो का हे देखील पाहिले, पण त्यांना काहीच दिसून आले नाही. त्या महिलेचा मृतदेह उचलला आणि रुग्णालयात पीएम साठी नेण्यात आला. परंतु ओळख पटल्याशिवाय पुढे काहीच करता येणार नव्हते. परंतु पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास कार्याला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर कुठे सीसीटीव्ही कॅमेरे आहे का हे पाहिलं आणि पहिल्याच प्रयत्नात पोलिसांना यश देखील मिळाले. पोलिसांनी त्या सीसीटीव्ही फुटेजच्या अंदाजे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी फिल्डिंग लावली. तर दुसऱ्या बाजूने पोलिसांनी ज्या पद्धतीचे महिलेचा अर्धवेट जळालेला मृतदेह होता त्याचे फोटो पोलीस ठाण्याकडे पाठवले, जेणेकरून कोठे बेपत्ता महिलेची नोंद सापडली तर अजून मार्ग सोपा होईल. आणि योगायोग पहा, तो आरोपी देखील पोलिसांनी अवघ्या काही काळातच पकडला आणि त्या महिलेची बेपत्ता नोंद देखील पोलिसांना आढळून आली. त्यामुळे सदरील महिला आणि पुरुष या दोघांमध्ये गावाचे अंतर पाहिले तर खूप मोठे होते. मग ही घटना घडलीच कशी असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्यानुसार आरोपी तर पकडला होता. त्याच्याकडे जेव्हा विचारपूस सुरू केली तेव्हा त्याने या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू की सदरील महिला कुठली आहे, तो व्यक्ती कोण आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन घटनेची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल. पुण्यातील वाकड येथे राहणारे राणीची काही वर्षांपूर्वी लातूर येथील अनिकेत महादेव कांबळे सोबत भेट झाली. दोघांची भेट झाल्यानंतर दोघांची बोलणेही सुरू झाली. मात्र या बोलण्यातून दोघांमध्ये प्रेम संबंध कधी जुळून आले हे दोघांनाही कळाले नाही. काळ जसा जसा पुढे जाऊ लागला तसा दोघांतील मर्यादा देखील सुटू लागल्या. दोघांमध्ये अनैतिक संबंधाचा कार्यक्रम सुरू झाला. पण दोघांचे लग्न झालेले होते. राणीलाही 2 मुले होते. तरी देखील तिला अनिकेत आवडू लागला होता. अनिकेत आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो असे तिला वाटत होते. जो काही अनैतिक संबंधाचा खेळ सुरू झाला होता तो कोणत्या स्तराला घेऊन जाईल हे दोघांनाही माहिती नव्हते. राणीचेही अनिकेत याच्यावर प्रेम होते आणि अनिकेत याचेही राणीवर प्रेम होते. दोघांचा सुरू झालेला वासनेचा खेळ आता रंगात येऊ लागला होता. पण मध्येच माशी शिंकली आणि राणीही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली. जवळपास गेल्या अनेक महिन्यापासून दोघांत जे काही वासनेचा खेळ सुरू होता त्यामध्ये आता खंड पडायला सुरुवात झाली होती. राणीच्या स्वभावामध्ये बदल होत असल्याचे अनिकेत त्याच्या लक्षात येऊ लागले होते. कारणही त्याला तसेच होते. राणीला जेवढं पाहिजे तेवढं तिने त्याच्याकडून घेतलं होतं. आता तिला अनिकेत नकोसा झाला होता. तिला तिच्या संसाराची काळजी पडू लागली होती. पण अनैतिक संबंध जोडताना तिला काळजी पडली नव्हती. राणी ही आता अनिकेत त्याला सोडून देण्यासाठी प्रयत्न करत होती. पण अनिकेत याला मात्र राणीची चटकच लागली होती. राणी बरोबरचा असलेला सहवास त्याला आवडत होता, आनंदही मिळत होता. पण आता राणी आपल्याला भाव देत नाही, ते टाळत आहे. अनिकेत याच्याही लक्षातही येऊ लागले होते. तरी देखील अनिकेत हा राणीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक वेळी राणी त्याला वेगवेगळी कारणे सांगून संबंधापासून दूर लटत होती. पण अनिकेत काही ऐकायला तयारच नव्हता. आतापर्यंत मौज मजा केली आणि आता मला का टाळते असेही तो राणीला म्हणू लागला. पण राणीने आता भेटू नको असे म्हणून अनिकेत याचे फोन देखील घेणे बंद केले. एखाद्या माशाने तडफड करावी अशा पद्धतीने अनिकेत राणीशिवाय तडफड करू लागला होता. याच कारणामुळे अनिकेत याने राणीला धडा शिकवायचं ठरवले. मला धोका दिलास, आता तुलाही तशाच पद्धतीने मी संपवतो अशा प्रकारचा प्लॅन अनिकेत याने आखला. 19 नोव्हेंबर 2025 चा दिवस होता. राणी ही तिच्या घरातून सकाळीच मुलांना सोडण्यासाठी घराच्या बाहेर पडली.
मुलांना शाळेत सोडले आणि त्याच वेळी अनिकेत हा वॅगनर गाडी घेऊन तिच्या जवळ आला. तिच्या जवळ येताच त्याने राणीला गाडीत बसायला सांगितले. तुला महत्वाचे बोलायचे आहेत असे म्हणून त्याने राणीला बळच गाडीत बसवले. त्यानंतर तो गाडी पुण्याच्या दिशेने घेऊन गेला. राणीला त्याने समजावून सांगितले, पण राणीच्या डोक्यात जो काही राग होता त्या रागाने ती लालबुंद झाली होती. अनिकेत बरोबर राहायची नाही असाही तिने निश्चय केला होता. तरी देखील अनिकेत हा तिला पळून घेऊन गेला. संध्याकाळची वेळ झाली होती. मुले शाळेतून कशी तरी घरी पोहोचले तेव्हा घरची लोकही हैराण झाली. राणी कोठे गेली असा प्रश्न त्यांना पडला. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात राणी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. भरलेले घर सोडून राणीने प्रियकरासोबत पळ काढला हे घरच्या लोकांच्या लक्षात आले होते. पण आता झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून त्यांनी वाकड पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. आता यामुळे पोलिसांच्या डोक्याला देखील ताण आला होता. एका महिलेचे भर रस्त्यावरून अपहरण झाल्याची ही घटना होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं. यामध्ये 2 दिवसांचा कालावधी देखील निघून गेला होता. पोलीस तपास करत होते. 27 नोव्हेंबर 2025 रोजी अशी काही घटना घडली की त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. अनिकेत यांनी 19 नोव्हेंबरला राणीचे अपहरण केले होते. त्या दिवसापासून दोघेही बरोबरच होते. मात्र त्यानंतर राणी आपल्या बरोबर राहणार नाही, मग तिला जिवंत ठेवायचेच कशाला, अशा प्रकारचे विचार अनिकेतच्या मनात येत होते. त्यानुसार त्याने पुन्हा राणीला समजावून सांगितले. खूप दिवसांनी भेट झाली होती आणि नवीन काहीतरी करण्याचा विचार होता. त्याच्यापेक्षा तर तिला घरी जायची जास्त घाई झाली होती. प्रेम फक्त नावालाच होतं, पण अनैतिक संबंध एवढे वाढले होते की आता त्याला देखील ती फक्त भोगायची होती. ती जर त्याच्यावर प्रेम करत असली तरी त्याचा विचार वेगळा होता. आपले वरचेवर चालू राहू दे असं त्याला वाटत होते. दोघांचेही संसार मोडतील ती काही ऐकायलाच तयार नाही. जिकडे राणीचे घरचे लोक तिची वाट देखील पाहत होते. 26 नोव्हेंबरच्या रात्री दोघेही लातूरच्या दिशेने निघाले होते. पहाटेच्या सुमारास जेव्हा गाडी धाराशिव जिल्ह्यातील रुई या गावाजवळ आल्यानंतर तिचा निर्घुण खून केला. शेतात अशा प्रकारे तिला झोपविले, तिच्यावर अत्याचार झाला असावात अशा प्रकारचे दृश्य घटनास्थळी निर्माण केले. राणीचे दोन्ही पाय फाकविलेले होते. छातीवरही अर्धवट कपडे होते. आपली ओळख पटू नये आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी अनिकेतीने राणीच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून तिला जाळलं आणि तिथून पसार झाला. 27 नोव्हेंबर 2025 चा दिवस होता. पहाटेच्या सुमारास एक अशा प्रकारची भयंकर घटना घडली. मृतदेह अर्धवट पाहून माणसे घाबरून गेले. त्यानंतर पोलीस पाटील आले. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसही आले. त्यांनी पंचनामा केला आणि सीसीटीव्हीच्या आधारे अनिकेत कांबळे हा वॅगनर गाडीतून आल्याचे कळाले. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले आणि राणीच्या मृतदेहाची सुद्धा ओळख पटली. हे सर्व झालं ते केवळ अनैतिक संबंध आणि वासनेचा खेळ यामुळे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.